नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम रसिको श्रोते मंडळींना माझा नमस्कार. आज आपल्यासोबत आहेत चिरकुटा गावाचे तरुण तरफदार, भावी सरपंच होण्याची खूप इच्छा आहे आणि तसे पाहता लोकप्रियतासुद्धा त्यांच्याकडे भरपूर आहे. असे कर्तबगार म्हणून ज्यांचं पंचकोशीमध्ये असं नाव आहे दिगूभाऊ मल्ले, हे आपलं मनोगत व्यक्त करण्याकरता आज आपल्यासोबत आहेत. नमस्कार दिगूभाऊ. नमस्कार. आपला परिचय देऊ शकता आपण? दिगंबर पांडुरंगजी मल्ले, राहणार चिरकुटा, तालुका दिग्रस, जिल्हा यवतमाळ. चिरकुटा गावचे आहेत. चिरकुटा गाव हे वारकरी संप्रदाय या नावाने सुद्धा प्रसिद्ध आहे. तसेच अरुणावती प्रकल्प येथे असल्यामुळे या नावाने सुद्धा ते प्रसिद्ध आहे. इतकंच नव्हे तर येथे सुंदर असं आप्पास्वामीचं मंदिर आहे चिरकुटा येथे. तसेच दुर्गा मातेचं मंदिर आहे आणि काही उत्सवसुद्धा छोटे मोठे होतात. प्राचीन काळातील एक महादेव मंदिरसुद्धा आहे. असं आमच्या चिरकुटा गावाची ख्याती आहे आणि या गावचे आमचे दिगूभाऊ रहिवासी आहे. दिगूभाऊ, तुमचं शिक्षण किती झालं? असं शिक्षण किती झालेलं आहे तुमचं? 10वी नापास. 10वी नापास आहे. शिक्षण कुठे केलं आपण? स्वर्गीय उत्तमरावजी देशमुख विद्यालय चिरकुटा. स्वर्गीय उत्तमरावजी देशमुख विद्यालय चिरकुटा ते शिक्षण. तर त्यामुळे तुमचं शिक्षणसुद्धा साधारण 9वी जरी पास आहे तरी पण तुमचं जे बुद्धिमत्ता चालते, तुमचं वक्तृत्व आहे, तुमची बोलण्याची शैली आहे, तुमचे हावभाव आहे, अतिशय उत्तम आहे. लोकांना खरोखर ते आवडतात. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक कार्यक्रमामध्ये लोक काय करतात, निमंत्रित करतात. तरी हरकत नाही. आता सध्या तुमचं वय अंदाजे किती असू शकेल? 21-22. 21-22 वर्ष. 22 वर्ष तुमचं वय आहे. जवळपास शासनाच्या नियमानुसार 18 वर्ष आणि 21 वर्ष असं विवाहाचा नियम आहे. ते वय असावं असं शासन म्हणते. तरी पण तुमचं 22 वर्ष झालेलं आहे. यानुसार तुमची भावीमध्ये कधी आता लग्न करण्याची इच्छा आहे का? नाही. कारण दिगूभाऊचं म्हणणं आहे की लग्न करण्याची इच्छा नाही आहे. त्याचं कारणही तसंच आहे. कारण मुलीचं फार मोठं शॉर्टेज आहे आणि त्यामुळे त्यांना ते आजची परिस्थिती समजून घेतल्यामुळं त्यांना त्यांचे मत व्यक्त केलं की मला लग्न करण्याची इच्छा नाही आहे. हरकत नाही. तर कदाचित आता यावर्षी जे ग्रामपंचायतच्या यावेळेस लागणाऱ्या निवडणुका आहे त्या निवडणुका साधारणतः म्हणजे गावातून सरपंचपद हे निवडल्या जाणार आहे असं ऐकण्यात आहे किंवा बातम्या आहे. त्यामुळं कदाचित तसंही असलं किंवा जुन्याही पद्धतीने निवडणूक असली तर तुम्ही स्वतः ग्रामपंचायतच्या गावच्या विकासाकरता सरपंच होण्याची तुमची इच्छा आहे का? नाही. हो. तुमची इच्छा हो आहे. कदाचित तुमच्यावर असलेलं लोकांचं प्रेम, मतदाराचं प्रेम, तुमचं कार्य हे पाहून लोक तुमच्यावर एकदाचा विश्वास टाकेल आणि तुम्ही निवडूनसुद्धा आले. निवडूनसुद्धा आल्यानंतर तुम्ही सरपंच पदावर असे आरूढ झाले, तुमचं सर्व सरपंच पदाचे प्रभार तुमच्याकडे आला. त्यानंतर तुम्ही गावामध्ये असा तुमचं काय स्वप्न आहे की या गावाचा विकास कशा प्रकारे तुम्ही करू शकता? गावचा विकास म्हणजे रस्ते, नाल्या व गटारे, आपलं गाव स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटकं असलं पाहिजे. ज्या पद्धतीने आपलं मंदिर असतो त्या पद्धतीने आपलं चिरकुटा गाव असलं पाहिजे. हे तुम्हाला म्हणजे आपल्या चिरकुट्या गावाचं तुम्हाला असे अपेक्षा आहे की आपण नंदनवन बनावं असं तुम्हाला वाटते. हरकत नाही. पांडुरंग परमात्मा ते सुद्धा तुमची इच्छा पूर्ण करेल. जसं की समजा आता तुम्हाला पाणी पुरवठा ग्रामपंचायतला देणं आवश्यक आहे. सांडपाण्याची विल्हेवाट लावणं हे सुद्धा ग्रामपंचायतची काम करायलाच पाहिजे. आणि जे काही लाईटिंग आहे ते ग्रामपंचायतचे काम करायला पाहिजे. आणि पुन्हा जे शासनाच्या स्तरावरून ज्या काही नवीन